नमस्कार मित्रांनो. 15 ऑगस्ट जवळ येत आहे आणि 15 ऑगस्टला ग्रामसभा घेणे ही अनिवार्य असते. जर जर ग्रामसेवक, सरपंच आणि ग्रामपंचायत मधील मेंबर जर टाळाटाळ करत असतील, तर समजून जायचं की आपल्या ग्रामपंचायतमध्ये खूप मोठा घोटाळा झालेला आहे. वर्षातून 4 ग्रामसभा घेण्यात येतात आणि त्या अनिवार्य असतात. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे आणि 2 ऑक्टोबर ह्या 4 वर्षातून ग्रामसभा घेणे अनिवार्य असतात. जर कधी उद्या 15 ऑगस्टला असं पण म्हणू शकतात की सरकारी सुट्टी आहे, पण असा कुठलाही नियम नाही, असा कुठलाही निकष नाही की सुट्टीच्या दिवशी ग्रामसभा घेता येत नाही. हे संविधानातून आणि कायद्यातून लिहिलेलं आहे की वर्षातून 4 ग्रामसभा होणे अनिवार्य आहे आणि ती झालीच पाहिजे. जर होत नसेल तर तुम्ही बघा आपल्या गावाचा विकास किती फक्त कागदोपत्री लपलेला आहे आणि ह्या गावाचा विकास हे फक्त 3 लोकांनाच माहीत असतो. तो म्हणजे सरपंच, दुसरा म्हणजे ग्रामसेवक आणि तिसरा म्हणजे ऑनलाईन कागदोपत्री. बस. कारण गावातील जे लोक असतात यांना कुठलं काय चालू आहे, कुठलं कसं चालू आहे हे कुठल्याही प्रकारचं काही माहीत नसतं आणि ते बोलतात की गावाचा विकास झालेला नाही. पण विकास खूप झालेला आहे, फक्त तो ऑनलाईन, बाकी कुठलाही सत्यात कुठला विकास होत नसतो. यासाठी उद्या येत्या 15 तारखेला ग्रामसभा घेण्यासाठी आपण झेंडावंदन करण्यासाठी हजर राहणार आहोत. तर गावातील सर्व जनतेस विनंती आहे की मोठ्या संख्येने आपण ग्रामसभेला किंवा ग्रामसभा घेण्यासाठी हजर राहावेत आणि स्वतःच्या समस्या, गावाच्या समस्या, विकासाविषयी किती काय झालंय, विकासाची जी आढावा पूर्ण वर्षाचा झालेला आहे त्याच्याविषयी माहिती मागा आणि गावाच्या विकासासाठी मोठ्याने सहकार्य करा. नमस्कार.